तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, मेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, मेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो।
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हे बाकीच्यांचे साऊंड बंद करून फक्त हे दोन चालू राहू द्या. शहादा तरुण संघ, आम्ही तुमचे आभार मानतो. या वेळेला आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहोत आणि मी पुन्हा सरांना आणि शिल्पा सिस्टरला विनंती करेल की त्यांनी पुढे यायचं आहे आणि पुढील सत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे.
थँक्यू दादा. Okay, welcome back, all of you. I believe you had a good break. स्वागत असो सगळ्यांचं पुन्हा एकदा. So how was it for you the last session? How was it? Is it helping you to understand or making a little awareness of it? How was it? मागचं जे सत्र होतं ते तुम्हाला कसं वाटलं? कंटाळवाणं वाटलं की काही नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे? कसं होतं? Naveen, okay. They learn something new? Yeah. Okay. Any other comments? आणखीन कोणी सांगू शकेल नेमकं काय शिकायला मिळालं? मुलींपैकी How to walk with Jesus. Okay. Thank you. Thank you. Our calling. Our Okay. calling. Our purpose. Okay. आपल्या जीवनाचं ध्येय आणि उद्देश. आणि आपल्या वागणुकीच्या द्वारे येशू ख्रिस्ताला कसं प्रकट करायचं ते देखील आपण शिकलो. थँक्यू. Okay. Thank you. Now, most of the time, we as disciples, we are Christians, we struggle with identifying our purpose. Yeah, I think that is a big question. Why am? What is the purpose? But if you are able to follow through the mission which God given to us, that is the main purpose. Why we are created for. We are created for relationship. We are created for friendship, right? That is the main intention behind. आणि बऱ्याच वेळा आपण असं विचार करतो की अरे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी कशासाठी या जगात आहे, मी ख्रिश्चन व्यक्ती आहे, मग नेमकं काय, कसं जगायचं, खूप सारे प्रश्न असतात. माझी ओळख काय, मी कसं जगायला पाहिजे, हे सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांना असतात. हो ना? When we make an initiation to walk along with God into His purpose, our purpose automatically fall in place. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञेत चालतो, त्याच्या भयात चालतो, तेव्हा आपलं जीवन, आपले उद्देश त्याच्या परमेश्वराच्या उद्देशांसोबत संलग्न होतात, एकत्र येतात. ते आपल्याला जास्त मेहनत घ्यायचं गरज नसतं, ते ऑटोमॅटिकली आपोआप ते एकत्र येत असतात. When we stay connected, when we stay relationship with Jesus, with God, He guides us into choose what our career or our future. He help us to choose. He lead us, He'll direct us. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात जगतो, त्याचे शिष्य म्हणून जगतो, त्यावेळेस मग परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, आपले जीवनाचे उद्देश देतो आणि आपल्याला प्रत्येक पावलावर मदत करतो. कशा पद्धतीने जगायचं, काय करायचं, कुठल्या पद्धतीने त्याच्या आदर्शात कसं जगायचं, ह्या सगळ्या गोष्टीत परमेश्वर आपल्याला सहाय्य करत असतो. And most of the time why we stay in confusion, not able to make decision for our future, our career, because we disconnect ourselves from God. आणि आपल्या जीवनामध्ये असे खूप सारे प्रश्न निर्माण होतात. अरे मी असं कशाला करायला पाहिजे, असं कसं करू, असे खूप सारे प्रश्न आपल्या जीवनामध्ये कशाला निर्माण होतात? कारण आपण देवापासून दूर असतो, आपल्याला समजत नाही, आपल्या जीवनामध्ये खूप गोंधळ असतो की नेमकं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. पण जेव्हा आपलं जीवन आपण परमेश्वरासोबत एकत्रित आणतो, परमेश्वराजवळ आणतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला मदत करतो. नेमका कुठला निर्णय, काय निर्णय आणि कशा पद्धतीने घ्यायचा, त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर देवबाप आपल्याला शिकवत असतो. Most of the time what we do, we tend to listen from the world, what media says to us, what our friends says to us, and we try, we fail, we get into disappointment. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, सोशल मीडिया बघतो, आपले मित्र मैत्रिणी काय सांगतील, सोशल मीडिया, फेसबुक, रील्स जे आपल्याला शिकवत असतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टींमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आपण देवाजवळ जाऊन देवाची वाणी ऐकत नाही, देवबापाला विचारत नाही की काय करायला पाहिजे, पण आपण कुठे जातो, मित्र मैत्रिणींकडे जातो, सोशल मीडियाकडे जातो. So get back to God, because He is like to be relational. He like to talk to us. He is like to communicate to us, about you, individual. He is a personal God. He like to connect with individuals. So He can lead us, He can direct us where you be fruitful, you enjoy what you do in your life.
आणि म्हणूनच परमेश्वराच्या जवळ येणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून परमेश्वर पिता आपल्याला सांगेल आपण आपल्या जीवनात कसं वागायचं, नेमकं निर्णय काय घ्यायचे आहे. आणि म्हणून या सकाळच्या वेळी देवबाप आपल्या सगळ्यांना हीच आठवण करून देते की त्याच्या जवळ या, जेणेकरून तो तुमच्यासोबत सहभागिता करू इच्छितो, तो तुमच्या जीवनात येऊ इच्छितो आणि तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. त्याच्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे घ्यायचं आहे आणि ह्या सकाळच्या वेळी देवबाप तेच आपल्या सगळ्यांना सांगत आहे. So we'll go through, look into what is evangelism. आणि आपण बघूया की सुवार्ता प्रचार कसा करायचा, नेमकं काय आहे. So evangelism, the symbol word meaning, the word came from a Greek word called evangelion, but just the symbol word meaning is good news. आणि सुवार्ता प्रचार हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे, त्या शब्दाचा अर्थ आहे की सुवार्ता, चांगली बातमी असा त्याचा अर्थ होतो. So what is a good news for us as Christians? सुवार्ता आणि चांगली बातमी म्हणजे नेमकं काय. आपण ख्रिश्चन व्यक्ती आहोत, काय असेल नेमकं. Or as a Christian, what we can communicate to our people, our friends or people that are around us, to the community or to the world that are around. आणि मग ख्रिश्चन व्यक्ती म्हणून आपण जगाला सुवार्ता कशी देतो आणि मग त्यांना काय सांगतो, नेमकं सुवार्ता काय आहे प्रश्न पडतो है ना. So its symbol means sharing about Jesus. आणि त्याची सोपी व्याख्या हीच की परमेश्वर येशूविषयीची साक्ष जगाला देणं म्हणजे सुवार्ता सांगणं. About his life, about his death and also about his resurrection. येशूच्या जीवनाची, त्याच्या मृत्यूची आणि त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष देणं म्हणजे सुवार्ता प्रचार करणं हीच मोठी आज्ञा आहे. And those three things should be involved in our evangelism, in our communication that we communicate about Jesus' life, about his death and about his resurrection. आणि सुवार्ता प्रचारात मध्ये ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. येशूचा जन्म, त्याची साक्ष, त्याचं मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान, ह्या तीन गोष्टी आपण लोकांना सांगणं महत्त्वाचं आहे. तीच मोठी सुवार्ता आहे. So evangelism, we should not feel that evangelism is a big task that I could not complete or I need to really work on in this. आणि मग आपण असं विचार करायला नको की अरे सुवार्ता प्रचार करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यानी शक्य होणार नाही, मला जमणार नाही सांगायला, असं आपण विचार करायला नको. But it's simple, sharing about Jesus, about his life, about his death, about his resurrections. हे सगळं आपल्या सगळ्यांना शक्य आहे. खूप मोठं असं टास्क नाही, खूप अशी गंभीर. आपण प्रत्येक व्यक्ती येशूविषयी साक्ष देऊ शकतो. And also it should be communicated through our word and also our actions. त्याचप्रमाणे आपल्या शब्दांच्याद्वारे आणि आपल्या कृतींच्या द्वारे येशूची साक्ष आपण जगाला देऊ शकतो. The evangelism start with God's heart, the heart for people, his heart for the people, that is a place where it began to have a good news to communicate because परमेश्वर आणि मग सुवार्ता प्रचाराची सुरुवात इथून परमेश्वराच्या हृदयापासून होते. कारण परमेश्वराला वाटलं, परमेश्वरांना वाटलं की लोकांनी त्याच्याजवळ यावं, त्यांच्यासोबत संगती करावी, सहभागिता करावी आणि तिथून त्याची सुरुवात झालेली आहे. When sin entered to the world, it's corrupted all plans of God or it's interrupted all the plans of God. आणि जेव्हा आपण जगाकडे बघतो तेव्हा परमेश्वराच्या योजना जगासाठी असलेल्या सैतानाने सगळं धुडकावून टाकलंय, सैतानाने नेस्तानाबूस्त केलंय त्या सगळ्या गोष्टी. And God sent missionaries to communicate there is a good news, even though that you may mess up your life, that you can restore it back, you can get it back. आणि म्हणूनच देवबापाने मग मिशनरी पाठवले, सुवार्तिक पाठवले, जेणेकरून ते देवाचं नातं आपल्या लोकांसोबत पुनरुज्जीवित करू शकतील, पुन्हा ते एकत्र आणू शकतील. So that is our job when we go and tell our people, yes, you messed up your life, but there is a hope that you can restore it back. आणि म्हणूनच आपण आपले जीवन जगी गोष्टींकडे लावले, जगाच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हे झालो आहोत आणि देवापासून दूर झालो. पण जेव्हा हे लोक आपल्याकडे येतात सुवार्ता प्रचार करण्यासाठी, ते आपल्याला हीच बातमी घेऊन येतात की देव बाप तुमची वाट बघत आहे, देव बापाला तुमच्यासोबत फेलोशिप करायची, सहभागिता करायची, हाच संदेश ते घेऊन येतात आपल्याकडं. When we study about God's mission, his mission was always about restoring relationship.
आणि जेव्हा पण आपण अभ्यास करतो परमेश्वराच्या या सुवार्ता प्रचाराची, परमेश्वराच्या ध्येय आणि उद्दिष्टांची, आपल्याला हेच दिसतं की परमेश्वराला आपलं जे नातं तुटलं होतं त्याच्यासोबत ते पुन्हा पुनरुज्जीवित करायचं, पुन्हा ते लोकांना जवळ आणायचं आणि ती सहभागितेत जगायचं, ह्याच गोष्टीचं आपण बघायला मिळतात. In Luke chapter 15, we see the parables of lost sheep, lost coin, lost son. आणि जेव्हा आपण लुकाच्या पुस्तकाच्या 15व्या अध्यायात बघतो तेव्हा तिथं 3 दाखले दिलेले आहे. हरवलेले मेंढरू, हरवलेले नाणे आणि उधळ्या पुत्राची आपण गोष्ट बघतो. Now each story, when Jesus saying to his disciples, his people, it shows the passion that he carries for the lost. आणि या सगळ्या दाखल्यांमधनं एकच गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ती काय आहे? ती गोष्ट आहे की हे सगळे हरवलेले होते, देवापासून, त्याच्या लोकांपासून दूर गेलेले होते, पण देवबापाने परत आणलं. देवबापाचं हृदय, देवबापाचा आत्मा आपल्याला तिथं बघायला मिळतोय की आपल्या लोकांसाठी जे दूर गेलेले होते त्यांना कसं जवळ आणतो आहे, तेच आपल्याला या सगळ्या दाखल्यांमधनं बघायला मिळतंय. He searched, he waited, he celebrated when they found. देवबापा स्वतः गेला, त्यांनी शोधलं त्याच्या लेकरांना आणि त्यांनी जे हरवलं होतं ते शोधलं आणि मग त्यांनी आनंद केला. जेव्हा ते सापडलं त्यांनी सगळ्यांनी मिळून स्वर्गात आनंद केला. हे आपल्याला या वचनांमध्ये बघायला मिळतं. So evangelism is not about winning an argument. आणि सुवार्ता प्रचार नुसतंच वादविवाद करणं किंवा लोकांना जाऊन संवाद करणं किंवा वादविवाद करणं असं नाही आहे. Proving that my faith is right, your faith is wrong. That is not the intention of evangelism. आणि सुवार्ता प्रचार म्हणजे मी योग्य आहे, माझा विश्वास आणि मी जे करतो ते योग्य आहे असं लोकांना ठामपणे पटवून देणं ते नाहीये, किंवा वादविवाद करणं तो नाहीये सुवार्ता प्रचाराचा उद्देश. So our intention should be clear, that our intention of evangelism or telling about good news to someone, it's winning their heart back to the Father. आणि सुवार्ता प्रचाराचा एकच उद्देश आहे की समोरच्याला येशूची साक्ष द्यायची आणि त्याचं जीवन परिवर्तित करायचं, जीवन बदललेलं बघायचं. तेवढाच एक उद्देश आपण घेऊन चाललं पाहिजे या सुवार्ता प्रचारामध्ये. So I been or you been a channel to lead them, to direct them, to show the Father that who can ultimately love them, care for them and protect them. आणि आपण या सुवार्ता प्रचारात एक माध्यम बनू शकतो, जेणेकरून आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो, येशूची साक्ष देऊ शकतो आणि त्याद्वारे मग त्या व्यक्तीला देवामध्ये आणू शकतो. आपण तेवढंच करू शकतो. And that is the heart behind of evangelism. It's not winning an argument. आणि हा एकच उद्देश आहे सुवार्ता प्रचाराचा, वादविवाद नाही. It's about winning people, for bringing the heart for people to get back into the relationship which they broke with God. लोकांचे जीवन बदललेलं बघणं आणि लोकांना येशूमध्ये आणणं आणि सहभागिता पुन्हा पुनरुज्जीवित करणं हा सुवार्ता प्रचाराचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. Now, if you look into the life of Jesus, whenever he interacted with his people, he didn't look up to someone with anger. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचं जीवन बघतो आणि जेव्हा येशू ख्रिस्तानी आपण त्याचं जीवन बघतो आणि त्याच्या जीवनात आपल्याला हेच दिसतं की येशू ख्रिस्त कोणावर रागावलेला नाही दिसत, किंवा येशू ख्रिस्तानी कोणाला असं दूर केलं असं दिसत नाही आपल्याला. Even though they were a worse person, a worse sinner, he always had compassion for people. आणि खूप सारे पापी लोक होते, खूप सारे लोक जे खूप गहन पापामध्ये होते, अशा लोकांना देखील येशू ख्रिस्तानी दयेने, करुणेने बघितलं. He showed a compassion and a caring heart for people who are suffering, who are having difficult times. येशू ख्रिस्तानी त्यांच्या जीवनातनं, त्यांच्या कृतीतनं प्रत्येकावर करुणा, दया आणि माया दाखवली, प्रत्येक व्यक्तीवर. So Jesus not just felt compassion and stopped there, but he went on healing, touching, loving, serving and feeding the people who he met on his times. आणि येशू ख्रिस्त प्रत्येक त्या गरजू व्यक्तीकडे गेला, त्यांनी त्यांच्या कृतीतनं दाखवली, करुणा दाखवली, माया दाखवली, प्रीती दाखवली आणि त्यांना त्या बरं केलं. ज्यांना बरं होण्याची गरज होती त्यांना बरं देखील केलं. येशू ख्रिस्तानी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, करुणा, दया आणि माया दाखवली.
So the evangelism that sometimes that the way that we've been taught, it's just to winning people for Jesus. आणि सुवार्थ प्रचार म्हणजे आपण एकच बघतो की लोकांना येशू जवळ आणणं, हाच आपण एक उद्देश बघतो. No, adding members to the church. So most of the time that is the understanding that I grew up as, at least I could say about myself. I had that understanding. Okay, it's evangelism means that I need to bring people to the church, to the attendance. आणि कधी कधी असं पण होतं की काही लोकांचे या सुवार्थ प्रचारामागचे उद्देश वेगळे असतात की लोकांना चर्चमध्ये आणायचं, चर्चची मंडळी वाढायला पाहिजे म्हणून तेवढाच एक उद्देश असतो. असे काही लोकांचे गैरसमज असतात सुवार्थ प्रचाराविषयी. But Jesus teach little more deeper. It's about healing people. It's about touching their lives, their emotion, their struggles, walking along with them, having compassion, having kindness for people. पण सुवार्थ प्रचाराचा महत्त्वाचा उद्देश हाच की त्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत जाणं, त्यांना स्पर्श करणं, त्यांना बरं करणं, त्यांच्या सोबत उभं राहणं. Evangelism begin when we see people from God's perspective, with God's eyes. आणि सुवार्थ प्रचाराची सुरुवात इथून होते जेव्हा आपण समोरची व्यक्तीला बघतो आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात करुणा जाणते आणि आपण त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करतो. तिथून सुवार्थ प्रचाराची सुरुवात होत असते. Most of the time we are carried away by the ideologies of the world, how they discriminated people with caste, with titles, with all those names that we can name it. आणि कधी कधी आपण जगिक दृष्टिकोनाकडनं लोकांना बघायला लागतो की तू दुसऱ्या जातीचा आहे, तू लोकांना तुच्छ लिखायला लागतो, तू दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या समाजाचा, तू असा दिसतो, तू तशी दिसते. अशा पद्धतीने आपण जगिक दृष्टिकोनाकडून बघून लोकांना आपण तुच्छ लेखतो, कमी लेखायचा प्रयत्न करत असतो. So there are moments that we failed as a Christians even to acknowledge or recognize or value people the way they are. We discriminated by the ideology that we already been taught. आणि मग जगाच्या त्या दृष्टिकोनाकडून न बघता आपण व्यक्तींना जशा पद्धतीने देवाने आपल्याला बनवलं आहे, ज्या पद्धतीने येशू आपल्याकडे बघतो त्या पद्धतीने एकमेकांना बघूया आणि त्यांना आपलंसं करूया. Now, if we want to be a person witnessing Jesus, we need to break down those barriers, those ideologies, those discrimination that been taught by our community. आणि जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचं उदाहरण जगासमोर दाखवायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. जसं लोक बाहेरची दुनिया लोकांना एकमेकांना तुच्छ लेखते, कमी लेखते, त्या सगळ्या गोष्टी तोडाव्या लागतील, त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं लागेल आणि लोकांना एकमेकांना सगळ्या व्यक्तीला ते जशा पद्धतीने आहे, जे पण आहे, कुठल्याही समाजात न येतात त्या सगळ्यांना एकत्र करणं, जो येशूचा स्वभाव आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे. Because Jesus loved each individual equally. There is no partiality, there is no difference the way Jesus connected with individuals. कारण येशू ख्रिस्त कधीच कोणासोबत भेदभाव करत नाही, तर आपण सुद्धा कुठलाच भेदभाव न करता सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. हाच येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावात आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. So how we can get that heart? How we can get that, get that hard for us in order to communicate with our people that we are surrounded with. आणि मग कशा पद्धतीने आपण हे बदल आणू शकतो, ज्या पद्धत येशूचा स्वभाव आपल्यामध्ये कसा आणू शकू, काय करू शकतो आपण? The first one, we can stay close to Jesus. Stay close to Jesus. आणि पहिला मुद्दा हाच आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या जवळ त्याच्या संगतीमध्ये नेहमी सदोदित राहूया, जेणेकरून त्याचा स्वभाव, आपला स्वभाव त्याचा सारखा होईल. Now, just an example, if you want, I know you are all, most of you are singles and sitting here. If you want to get to know a person, for you to love having boyfriend or girlfriend, that you'll get to know the person, right? आणि उदाहरण द्यायचं म्हटलं तर जर तुम्हाला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड पाहिजे असेल तर त्या व्यक्तीसोबत तुम्हाला वेळ घालवावा लागतो, टाइम स्पेंड करावा लागतो, तेव्हाच त्या व्यक्तीला तुम्ही ओळखू शकाल चांगल्या पद्धतीने. जर तुम्ही जर वेळ स्पेंड केला नाही, टाइम you spend time in order to get to know the person, in order to go into the relationship. जर तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला नाही तर तुम्ही एकमेकांना समजू शकणार नाही. त्याच पद्धतीने Now the same thing applicable. If you want to get to know Jesus, we have to spend time. There is no shortcut. There is no easy way that we can get to know or understand God's heart. आणि जर
त्याच पद्धतीने जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचा स्वभाव आत्मसात करायचा असेल, येशूला जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की त्याच्यासोबत वेळ घालवायचा, त्यांच्यासोबत बसायचं, प्रार्थनेत वेळ घालवायचा. We need to make that as a priority in our day-to-day lives. Even a few minutes sitting with Jesus in our journey, in our lives, that help us, that give us His understanding, in His presence leads us in our day-to-day life. आणि ही पहिली गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातले काही मिनटं परमेश्वरासोबत वेळ घालवा, टाइम स्पेंड करा आणि त्याच्या सानिध्यात राहा, जेणेकरून तुम्ही आणखीन त्याच्या जवळ जाल. Ask God to give compassion for our friends, not to judge them because of their actions or because of their behaviors. आणि आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी देखील प्रार्थना करायला पाहिजे. परमेश्वराला सांगायला पाहिजे की जर ते चुकीच्या मार्गावर जात असतील तर मला त्यांना तुच्छ न लेखता त्यांना आपलंसं करण्यासाठी मला शक्ती आणि सहाय्य कर, असं प्रार्थना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी देखील केली पाहिजे. Now sometimes we can avoid people from our lives because they are the way they behave, the way they do things that actually make us discriminations among us, among our people, among our friends. But have a heart of God so that even midst of their difficulties, their challenges, we can still love them, still embrace them. आणि कधी कधी आपल्यामध्ये आपले असे मित्रमैत्रिणी असतात जे काही चांगल्या गोष्टी करत नाही आणि मग आपण त्यांच्यासोबत राहिलो तर आपल्याला लोक तुच्छ म्हणतील, लोक कमी लेखतील, लोक नावं ठेवतील असं वाटतं. पण असं न करता त्या व्यक्तीला जवळ घेऊन येशूची साक्ष सांगून त्यांना मदत करायला आपण शिकलं पाहिजे, नाही की लोकांना तुच्छ लेखायला पाहिजे. So that we as a disciple of Jesus, we can influence them with values that respect, that honors individuals. जेणेकरून त्या लोकांचं जीवन नष्ट न होता त्या लोकांना एक चांगलं आदर्श जीवन, आपल्या मित्रमैत्रिणींना एक आदर्श जीवन जगायला सहाय्य करू, त्यांना मदत करू आपण. So that we become a channel helping them to go back to Father, where they could find their identity and they could walk into the relationship with God itself. जेणेकरून आपण ते माध्यम बनू शकतो की देवबापाचं आणि त्या मित्रमैत्रिणींचं नातं, त्यांचे संबंध जवळ करण्यासाठी, त्यांना त्या सहभागीतेत आणण्यासाठी आपण एक माध्यम बनू शकतो. आपण त्यांना तेवढी मदत देखील करू शकतो. We don't have a power to save people. We are not saviors. आपल्यामध्ये एवढी शक्ती नाही आहे की देवाने जसं आपल्याला सांभाळलं, जसं नवीन जीवन दिलं तसं आपण समोरच्या व्यक्तीला नाही देऊ शकत, नाही करू शकत. ते फक्त देवाचं सामर्थ्य, देवाचं काम आहे. पण But God have the power to change, to bring transformation in any individual. We become channel to leading them, to pointing them to Father. पण आपण माध्यम बनू शकतो लोकांना देवाजवळ आणण्याचं. आपण देवासारखे नाही, आपल्याकडे शक्ती नाही आहे, तेवढी सामर्थ्य नाही आहे, पण आपण एकच गोष्ट करू शकतो की लोकांना देवाजवळ आणू शकतो आणि जेणेकरून ते देवामध्ये वाढतील आणि देवाची साक्ष सांगतील. म्हणून It's a partnership that we get involved with the Holy Spirit, not the performance. आणि आपण एकटं करू शकत नाही. पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला सहाय्य करेल तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. God give us boldness, wisdom and strength on moment of times when we are aligned with Him in His presence. आणि परमेश्वर पिता आपल्याला शक्ती, ज्ञान आणि बुद्धी देतो जेव्हा आपण त्याच्यासोबत त्याच्या सहभागीत येत असतो. It's not about our ability, but it's all about our availability for God to use us in times. हे आपल्या शक्तीने आपण नाही करू शकत, पण जेव्हा आपण परमेश्वराला येस म्हणतो, परमेश्वर पिता मी तुझ्या कार्यासाठी तयार आहे, मी हे करेन, त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनाचा उपयोग करून घेत असतो. आपण आपल्या शक्तीने, आपल्या सामर्थ्याने नाही करू शकत, पण तो पवित्र आत्म्याचं सहाय्य आपल्याला पुरवतो. So take time to pray for our friends in our day-to-day life. आणि आपण रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या मित्र मैत्रिणींसाठी देखील प्रार्थना करूया न विसरता. Pray that it's not the prayer that I'm asking that they should be saved, but pray that they will have an understanding of God into their lives. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की जेणेकरून ते परमेश्वराला आपलंसं करतील, परमेश्वराजवळ येतील आणि त्यांचं पण
पुनर्जीवन होईल, त्यांच्या पापांची क्षमा होईल, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही रोज आणि रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. That they will have a good atmosphere for them to nurture themselves into the understanding. आणि प्रार्थना करा की त्यांच्या जीवनामध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या जीवनामध्ये असे लोक येतील जे त्यांना मदत करतील त्या वाढण्यासाठी, प्रभूमध्ये वाढण्यासाठी. Listen to our friends, the stories, the struggle they go through. आणि आपल्या मित्रमैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, काही स्ट्रगल्स असतील, त्या गोष्टी त्यांचं ऐकून घ्या जर ते काही प्रॉब्लेम्समधनं जात असतील तर. Have a kind heart for our people. आणि त्यांना तुच्छ लेखू नका, पण त्यांना ऐकून घ्या, त्यांना करुणेने बघा. Serve the way that we can to our friends, our people that are around us. एकमेकांना मदत करा कुठल्याही पद्धतीने, जेणेकरून ते बघतील आपलं जीवन आणि मग ते सांगतील हे लोक येशूचे लोक आहेत. Share stories of faithfulness of God in your life, that what he done for you. आणि तुम्ही तुमच्या जीवनातल्या साक्ष तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की परमेश्वराने तुम्हाला किती चांगलं जीवन दिले, किती चांगल्या पद्धतीने परमेश्वर मदत करतो, कुठल्या गोष्टींमधनं परमेश्वराने तुम्हाला बाहेर आणले, या सगळ्या गोष्टींची साक्ष तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या. So evangelism is not a big task that we can't do. आणि सुवार्ता प्रसार करणं ही काय खूप मोठी गोष्ट नाही आहे. It's so simple, just to helping people to point to Jesus. खूप साधी आणि सरळ गोष्ट आहे मदत करणं आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आणि त्यांना येशूची साक्ष दाखवणं आपल्या जीवनातनं आणि आपल्या शब्दातनं, आपल्या कृतीतनं. We can all do that by helping, serving and having compassion and having a kind heart the people that are around us. आणि आपण हे करू शकतो ह्याचद्वारे, आपल्या कृतीतनं, आपल्या जीवनातनं आणि आपल्या मदतीतनं. So that we could create a society, a generation that have a good surroundings and communities uplifted to live out. आणि त्याद्वारे आपण एक असा समाज बनवू शकतो जो आपल्या एकमेकांसोबत उभा राहील, एकमेकांना मदत करेल आणि एकमेकांना येशूमध्ये वाढण्यासाठी मदत करेल, असा एक समाज आपण बनवू शकतो आपल्या एका छोट्याशा कृतीतनं. So it's not only about, as I mentioned earlier, it's not only about winning people to Jesus, but restoring his creation. That is the heart behind mission and evangelism. That is the goal that we are all working towards. आणि लोकांना नुसतं चर्चमध्ये आणणं नाही, तर लोकांचं नातं देवासोबत पुनरुज्जीत करणं, त्यांना एकत्र आणलं, त्या सहभागितेत आणणं, हाच उद्देश आहे सुवार्ता प्रचाराचा. So when we communicate, explain about the God's love, the creation, how he created this world. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या प्रीतीची आणि त्यांनी हे जग कसं बनवलं त्या गोष्टी सांगतो, त्या गोष्टींकडे बघतो. And what happened? The sin interrupted and everything went to chaos. आणि आपण जेव्हा बघतो की जेव्हा पाप जगामध्ये आलं त्यावेळेस, and the sacrifice that Christ have done restored things back. आणि बघतो की येशू ख्रिस्ताचं बलिदान त्यांनी कसं केलं. So that through Jesus there is a hope, whatever we lost, that we can restore it. आणि आपण जेव्हा बघतो की आपल्याला आशा आहे येशूमध्ये की आपल्याला नवीन जीवन मिळेल. So believing in the power of Jesus' resurrections, that we can overcome, we can conquer the things that what we lost. आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आपल्याला नवीन जीवन मिळालं आणि आपण अशक्य गोष्टी अशा करू शकतो, कारण देवाने आपल्या प्रत्येक पापाची क्षमा केली त्या एका बलिदानाच्या द्वारे. The gospel is not advice how to live a better life. It's not an advice that given or how accepting Jesus you have a better life. That is not the intention behind, not the heart behind. देवाने दिलेलं हे वचन नियमावली नाही आहे, पण हे वचन आहे ते आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी. ते वचन आपण आत्मसात करून एक चांगलं उत्तम दर्जाचं जीवन जगण्यासाठी आपल्याला परमेश्वराने वचन दिलं आहे. It is the news what God has done for us individuals. ही सुवार्ता आहे की परमेश्वराने आपल्याला किती सुंदर जीवन दिलं आहे आणि त्या जीवनात आपल्याला जगायचं आहे. So I just want to clarify a bit more detail, because the accusation that
brought against Christians these days are that you are buying people with money, with your groceries. That is not the things behind. It's showing them to Jesus, having that personal connection with Jesus. आणि खूप सारे असे लोकांचा गैरसमज आहे की तुम्ही ख्रिश्चन लोक बाहेर जातात, गरिबांना काही किराणा सामान देतात, पैसे देतात, कपडे देतात आणि त्यांना चर्चमध्ये आणतात. असे लोकांचे गैरसमज आहे. जेव्हा तुम्ही बाहेर बघतात, तुम्ही कन्वर्ट करण्यासाठी, तुम्हाला ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आली, तुम्ही छोट्या छोट्या वस्तू देऊन, पैसे देऊन लोकांना विकत घेतात आणि चर्चमध्ये आणतात. असं बाहेरच्या लोकांची गैरसमज झालेला आहे आपल्या ख्रिश्चन व्यक्तींविषयी. So evangelism with Christ, there is forgiveness, there is freedom, there is eternal life. पण तो गैरसमज असा नाहीये. सुवार्ता प्रचाराचा एकच उद्देश आहे की लोकांना येशूमध्ये एकत्रित आणणं आणि तो जे नातं तुटलं होतं लोकांचं आणि परमेश्वराचं, ते नातं एकत्र करणं. याचा अर्थ की आम्ही लोकांना वस्तू देऊन विकत आणतो असं नाही आहे. एकच उद्देश आहे की लोकांना एकत्रित आणणं देवामध्ये आणि ते नातं पुनरुज्जीवित करणं, हाच एक उद्देश आहे. Without Christ there is separation, guilt and death. आणि येशू शिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच नाही आहे. येशू सर्वस्व आहे आपलं. आणि सगळ्या जे जगाच्या गोष्टी जेव्हा आपण येशूला नाकारतो, सगळे जगाचे अंधकार आपल्यामध्ये येतात. So the invitation that we have, it's not about condemnation, but the message or the invitation that we give, we got is acceptance back to the Father. आणि परमेश्वर आपल्याला हेच सांगतो की तुम्ही निवडलेले आहात. हेच इन्व्हिटेशन, हेच आमंत्रण आहे परमेश्वराकडनं. परमेश्वर आपल्याला तुच्छ नाही लेखत आपल्या पापांसाठी, आपण केलेल्या आज्ञाभंगासाठी, पण परमेश्वर आपल्याला म्हणतो तुम्ही निवडलेले आहात. आणि परमेश्वर आपल्यावर तेवढीच प्रीती करतो, प्रत्येकावर, प्रत्येक व्यक्तीवर. हेच आमंत्रण आहे आपल्यासाठी. God's way of restoring people through grace through the Jesus Christ. आणि कशा पद्धतीने परमेश्वराने आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं, माध्यम होतं येशू ख्रिस्त. Men way of getting back is effort, religions and good works. Men way of restoring our relation with God is good works, effort and religious practices. आणि मनुष्य प्राणी कशा पद्धतीने देवाच्या जवळ जातो, वेगवेगळ्या धर्मांच्या द्वारे, वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी करून, लोकांना मदत, दान, धर्म करून अशा पद्धतीने देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. ते मनुष्याचा तो स्वभाव आहे. But God given a simple solution for all of us to restore our relationship with Father, with God, is accepting Jesus as our Savior and repenting from our sins. पण परमेश्वराचं उद्देश आणि ज्या पद्धतीने परमेश्वर बघतो आपल्याकडं ते वेगळं आहे. आपण म्हणतो की मला परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. परमेश्वर म्हणतो नाही, मला फक्त तू माझ्या जवळ आलेलं पाहिजे. तू परमेश्वराचं नातं आणि आपलं नातं जवळ आलेलं बघायचं, ते रिस्टोरेशन बघायचं, ते पुनरुज्जीवित झालेलं बघायचं आहे. तोच एक उद्देश आहे परमेश्वराचा. परमेश्वर तुमच्याकडनं जास्त खूप मोठे असे दान, अर्पण नाही मागत, तुमचं जीवन मागतो. Jesus loved people unconditionally and spoke truth with grace, with love. येशू ख्रिस्ताने आपल्यावर खूप प्रीती केली आणि तो सत्य सांगून गेला आपल्या सगळ्यांना. And then he invited them to follow. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला आमंत्रण दिलं आहे त्याचे शिष्य बनण्याचं. So there are 3 steps or 3 ways that we can easily communicate to our people that are around us. आणि आपण 3 मार्ग असे आहेत ज्या मार्गाने आपण देवासोबत कनेक्ट राहू शकतो, देवासोबत वार्तालाप करू शकतो, देवासोबत बोलू शकतो. First can be your story. First can be your story, my story or your story. आणि कशा पद्धतीने आपण करू शकतो, आपण एकमेकांना आपल्या जीवनाची साक्ष सांगू शकतो. What was your life before accepting Jesus as your savior? आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा उद्धारकर्ता मानण्याच्या आधी तुमचं जीवन कसं होतं. Then you can mention about how did you met Jesus in your life.
आणि त्याच्यानंतर मग तुम्ही येशू ख्रिस्ताला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारल्यानंतर तुमचं जीवन कसं बदललं त्याच्याद्वारे. And after that, once he accepted Jesus, what changed? What transformation took place in your thoughts, in your beliefs, in your values? आणि तुमचं जीवन कसं बदललं, तुमचे विचारसरणी, तुमची जगण्याची पद्धती, तुमच्या कृती कशा येशू ख्रिस्ताला आत्मसात केल्यानंतर बदललं, त्याद्वारे तुम्ही सांगू शकतात. Then you can goes on to share about the story of the gospel, the creation, fall, redemption and a new life. आणि त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही सांगू शकतात, सुवार्थ प्रचार करू शकतात. निर्मिती कशी झाली, देवबापाने सगळं जग कसं निर्माण केलं आणि पाप कसं जगामध्ये आलं आणि देवबापाने त्याचा एकुलता एक पुत्र कसा दिला आणि त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन कसं मिळालं, याची सुद्धा तुम्ही साक्ष देऊ शकता. Now if you look back into the scripture, most of the theologians believe the first 5 books was written by Moses, communicating the story of God's creations and following up to the generations come way ahead. Yeah. आणि जेव्हा आपण वचनांमध्ये बघतो, बायबलची पहिली पुस्तकं उत्पत्ती निर्गम आणि हे सगळे जे पुस्तकं आपण बघतो त्याच्यामध्ये स्कॉलर्स जे अभ्यासक आहेत ते म्हणतात की हे 5 पुस्तकं मोशेने लिहिले लोकांसाठी, जेणेकरून लोक पुढची जी पिढी आहे येणारी तिला समजेल की देवाने कशी जगाची निर्मिती केली, देवबापाने कसं इस्रायल राष्ट्र निर्माण केलं, या सगळ्यांची गोष्ट या 5 पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. So when God started communicating the story, he didn't start where you failed. He started where he began, where he created things. He started with creation, then he came to the fall. आणि देवबापाने जेव्हा ही गोष्ट मोशेला सांगायला सुरुवात केली, मोशेने जेव्हा लिहिलं तेव्हा देवाने काय चुकीचं ज्या मनुष्य प्राण्याने जे चुकीच्या गोष्टी केल्या त्या लिहिल्या नाही. देवबापाने सांगितलं मोशेला लिहायला की जिथून मी सुरुवात केली, जगाची सुरुवात जी उत्पत्ती होती तिथून लिहिली आणि मग तिथून मग कसं पाप आलं त्या गोष्टींची सुरुवात झाली. चुकीच्या गोष्टी बघितल्याने देवाने पहिलं पापाची सुरुवात कशी झाली ते नाही सांगितलं. पृथ्वीच्या निर्मितीची सुरुवात कशी झाली ते सांगितलं. So it's so important for us when we begin sharing the story begins from the creation, how God created the entire things with order, beauty and abundance. आणि सुवार्थ प्रचार करताना हेच महत्त्वाचं असतं की बघायचं जिथून सुरुवात झाली त्या गोष्टीची निर्मितीची, तिथून आपण देखील सुरुवात करायला पाहिजे. And what about the fall then? How we failed to continue to walk in that creation, the plan of God, and then coming to the plan God created for us, the sacrifice of Jesus. आणि त्याच्यानंतर मग आपण सांगू शकतो की पाप जगामध्ये कसं आलं आणि पापाचे परिणाम जगावर काय झाले आणि त्यानंतर मग The sacrifice Jesus done. आणि मग येशू ख्रिस्ताने कसं बलिदान केलं आपल्याला त्या पापांपासून मुक्ती देण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचं आपण वर्णन सुवार्थ प्रचारात करू शकतो. And the new life after accepting Jesus that we have it, the freedom, the joy, the promises that God has for us. त्याच पद्धतीने परमेश्वराने आपल्याला हे जे नवीन जीवन दिलं आहे, जे स्वातंत्र्य दिलं आहे, हे नवीन जीवन, जे नवीन विचारसरणी दिली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या सुवार्ता प्रचारात सांगू शकतो. And God's love and concern that we get, the assurance that we have that we can overcome sins in day-to-day lives that as we walk through. आणि परमेश्वराने आपल्याला ती शाश्वती दिली आहे की आपल्या सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि पापांपासून क्षमा होऊन आपण त्या पापांपासून वेगळं असं जीवन जगू शकतो. याची शाश्वती आपल्या सगळ्यांना परमेश्वराने दिलेली आहे, याची देखील साक्ष आपण सांगू शकतो. So as we live in this community, in this society, that we are responsible to take this message in our day-to-day lives as we interact in different spheres of societies. आणि आपण या समाजात राहत असताना ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे संदेश कशा पद्धतीने देणार? Living out kingdom values wherever God placed us.
आणि परमेश्वराने दिलेले तत्व हे जे मूल्य आहे ते आपण घेऊन चालू शकतो आणि दाखवू शकतो की आपण जिथंही जाऊ समाजाचे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये जाऊन आपण देवाची सुवार्ता गाजवू शकतो. So that we can partner with God restoring his creation that he done it. जेणेकरून आपण या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन परमेश्वराची सुवार्ता गाजवू शकतो आणि सांगू शकतो की ते परमेश्वराचं माणसाचं आणि परमेश्वराचं नातं तुटलेलं होतं ते नातं पुन्हा तुम्ही एकत्र आणू शकतात दोघांना. God want his people to live in truth, in love and in righteousness. आणि परमेश्वराला आपली लोक सत्यामध्ये आणि चांगुलपणामध्ये जगलेली बघायची आहेत. But unfortunately the world that we live in, we don't see a genuine love, we don't see righteousness, we don't see integrity. आणि दुःखाची गोष्ट ही की आपण ज्या समाजात ज्या जगामध्ये जगतो आहे त्या जगामध्ये सत्यामध्ये चालणारे लोक नाही आहेत. सत्य दिसत नाही, चुकीच्या गोष्टींनी जग भरलं आहे. अशा जगामध्ये जगत असताना So God heart is to restore that in all this area of our lives, in our societies that we live in. आणि म्हणूनच परमेश्वराला आपल्या सगळ्या हे जे समाजाचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जाऊन सुवार्ता सांगायची आहे आणि जे तुटलेलं नातं होतं ते पुनरुज्जीत करायचं आहे आणि लोकांना परमेश्वराच्या जवळ आणायचं आहे. So there is 7 spheres of influence that we all connected with in our day-to-day life as we live in this community, in this world. आणि समाजाची ही 7 क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये जाऊन आपल्याला सुवार्ता प्रसार करायची आहे. Okay. Is it okay? Yeah. आपण सगळे उभं राहूया. बिंको वन सॉन्ग. आपण ह्या पुढच्या समाजाच्या 7 क्षेत्रांच्या पर्यंत जाण्याच्या आधी आपण एक गाणं एक थोडासा डान्स करूया. सगळे लोक थकलेले दिसत आहे आणि मग पुढे जाऊया कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर मग तुम्हाला शिकायला मिळणार नाही. थकलेत का? समजतंय ना सगळ्यांना? David. Are you sleepy? Tired? थकलेत का तुम्ही लोक? कंटाळा आला? हो. म्हणूनच आपण डान्स करू. We'll do some stretching. Can we do this? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1. Come on, guys. करो ना करो. हिंदी थोड़ा आता है मेरे को. Okay, let's sing this song. It's oh my God. African song. पता है? बाम्बलेला. पता है? नहीं पता? बाम्बलेला, बाम्बले. ओ भैया डांस देखता है, देखो. ओके, रेडी रेडी. नाचूंगा हम, नाचेगा हम. ओके, 1, 2, 3, go. Bambalela, 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 bambalela.
Eshu Bambalela, Bambalela, Eshu Bambalela, 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 Bambalela. Come on, man. Eshu Bambalela. Yeah? Bambalela, 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 Eshu Bambalela, Bambalela, Eshu Bambalela, 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 Eshu Bambalela, Bambalela. Hold on to Jesus, 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 hold on to Jesus. Eshu Bambalela, Bambalela, Eshu Bambalela, Bambalela, Eshu Bambalela, Bambalela, Eshu Bambalela, Bambalela. Woo! Awake? You want another song or you want to sit? Then? Okay. आपण सगळे खाली बसूया. Can be seated. Yeah. Anyway, be honest. Looking at your face, I know it's a lot of information you've been receiving. I think before we break for lunch, we'll have a short moment of time just to pair up with one another and share what you've been hearing. Yeah. आणि आता जेवणाच्या ब्रेकसाठी जाण्याच्या आधी आपण एक गोष्ट करूया. आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू. तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी आपण डिस्कस करू की सकाळपासून आपण काय शिकलो. खूप सारी माहिती शिकलो, बरोबर ना. खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकलो है ना. पण आपण काय शिकलो ते आपल्या मित्रमैत्रिणींना आपण सांगूया. आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीसाठी आपण त्यांच्यासोबत बोलू आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. Yeah. So if we can pair up, two person each, share something that you listened, something that you take away personally. आणि दोन व्यक्ती मिळून दोन जसं तुम्ही बसले आहेत असा दोन मुलं मुली मिळून आपण मग त्यांना सांगूया की सकाळपासून काय शिकायला मिळालं आणि त्याच्यातनं मी काय शिकलो आणि काय आत्मसात करणार आहे ते. ठीक आहे, आलं लक्षात. जमलं. मागं सकाळपासून काय शिकलो ते आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायचं. दोन व्यक्ती बसायच्या आणि डिस्कस करायचं की काय नेमकं शिकायला मिळालं. So we'll take next 5 minutes. 5 मिनिटं घेऊया आपण. शिकले, बरोबर ना. काहीतरी शिकले, राईट. तुमच्याकडे 5 मिनिटं आहे. तुम्ही सांगा एकमेकांना काय काय शिकायला मिळालं. त्याच्यासोबत बसू शकतो बघ मागच्या बाजूला. तो बघ मागं. हां,
Okay, thank you for taking time to discuss. So maybe few people like to share what you've been discussing or what is your takeaway. थँक्यू सगळ्यांनी सहभाग घेतला म्हणून. आणि तुमच्यापैकी काही लोक उभे राहून जर सांगितलं की काय शिकायला मिळालं सकाळपासून. शिकलेत ना? 2-3 लोक उभे राहून सांगणार काय काय शिकले नवीन. बोल्ड व्हॉलेंटियर कोण आहेत? बोल्ड वन कोण सांगेल? व्हेरी गुड. पहिले तर सरांनी शेअर केलं की परमेश्वराला आपल्यासोबत एक नातं हवं आहे. ते त्यांनी पहिले क्रिएट केलं लाईक अ फेलोशिप विथ द ह्युमन. आणि ते त्यांनी पहिले क्रिएट केलं क्रिएशन अँड ही वॉन्टेड अ फेलोशिप विथ अस ऑल. आणि पण मग नंतर सीन आलं मध्ये पाप. आणि त्याच्याद्वारे म्हणजे ते हे फर्स्ट सेशनचं होतं की सरांनी असं शेअर केलं. पण मग पुन्हा जीसस क्राइस्ट आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रिकन्सिलिएशन झालं आपल्यामध्ये. आणि मग सेकंड जो सेशन झालं त्याच्यामध्ये असं शिकायला भेटलं की येशू ख्रिस्ताचं कसं एक एक्झॅम्पल एक परमेश्वराने आपल्यासाठी सेट केला. लाईक येशू ख्रिस्त जस्ट तो जस्ट प्रीचच नाही करत होता, पण त्यांनी त्याच्या ॲक्ट्स त्याच्या डीड्सच्या थ्रू देखील त्यांनी दाखवलं. त्यांनी गॉस्पल शेअर केलं, त्यांनी त्याचं नेचर शेअर केलं. त्यांनी त्याचंच नाही पण त्यांनी परमेश्वराला रिप्रेझेंट केलं. त्यांनी बायबलमध्ये नेहमी असं सांगितलं आहे की मी नाही पण माझ्याद्वारे माझा पिता हे कार्य करत आहे. आणि जो ते पाहतो ते मी करत आहे. म्हणजे त्यांनी नेहमी परमेश्वराचं मन जे आहे त्याचं एक कृपाळू जे हृदय आहे ते त्या लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. आणि ते देखील आज आपण येशू ख्रिस्ताचं एक्झाम्पल घेऊन चालू शकतो आपल्या जीवनात की आपण फक्त प्रीच करणं हेच एक इव्हँजलिझमचं काम नाही आहे. पण लाईक सरांनी सांगितलं की फक्त असं नाही की आपण चर्चचे जे नंबर्स आहेत त्यांना इन्क्रीज केलं पाहिजे, तसं नाही. तो मेन उद्देश नाही आहे. पण मेन उद्देश एक असा आहे की जे लॉस्ट आहे, जे ब्रोकन आहे, ज्यांना हिलिंगची आज गरज आहे. लाईक इवन दो ते हेल्थ असो किंवा एक स्पेशली जे यूथ्समध्ये पाहायला भेटतं की खूप सारे असे ब्रोकन हार्टेड पीपल आहे. खूप साऱ्या गोष्टीने त्यांच्या आयडेंटिटीच्या थ्रू सो वी कॅन रीच आउट टू सच पीपल. अँड तसं शिकायला भेटलं. आणि इवन जे मी सांगितलं की आपल्या डीड्सच्या थ्रू किंवा आपल्या वागणुकीच्या द्वारे आपला बिहेवियर इवन दो आपण सध्या वर्ल्डमध्ये किंवा कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण आपण आपले जे नेबर्स आहे, फ्रेंड्स आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. आपल्या गुड बिहेवियर आपण येशू ख्रिस्तामध्ये पाहिलं आहे. एक गुड ग्रेट नेचर त्याचा तसा आपण घेऊन एक एक्झाम्पल सेट करू शकतो दॅट वी आर ऑफ क्राइस्ट. आणि आपला तो बिहेवियर आपण शाईन करू शकतो लोकांच्या मनात. असं. थँक्यू सो मच. Any one more person? Yeah. When someone is sharing, you can listen, be quiet. You want me to? You're saying when someone is sharing, others are listening. Yeah. Maybe one more person you can ask. एक व्यक्ती आणखीन शेवटचा. आणि जेव्हा कोणीतरी सांगत असेल, शेअर करत असेल तर आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकूया. ठीक आहे? कोण आहे आणखीन पोरांपैकी? आज हमने शुरुआत के बारे में सीखा. शुरुआत यानी यीशु मसीह के जीवन, उसकी मृत्यु और उसके जीवित की बातें लोगों को बताना. शुरुआत प्रचार करने के लिए सर्वप्रथम हमें लोगों की मदद करनी चाहिए, फिर उन्हें यीशु के बारे में बताना चाहिए. और शुरुआत प्रचार करने का उद्देश्य ये है कि जो लोग परमेश्वर से दूर हो चुके उन्हें परमेश्वर में वापस लाना. Very good. Thank you. So I believe there is some takeaway for you from today. मला पूर्ण विश्वास आहे जरी तुम्ही इथं येऊन सांगू शकले नाही तरी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं आज या सकाळच्या वेळी.
And I pray and believe that you continue to process what you listened today. आणि माझी हीच प्रार्थना आहे की जे तुम्ही शिकले आहे त्यांचं मनन तुम्ही कराल आणि ते तुमच्या जीवनामध्ये लागू कराल. And think through something that you can apply in your personal life, in your day-to-day journey. आणि अशा काही नवीन गोष्टी शिकून घ्या जेणेकरून ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात कराल. Thank you, and I think we'll end with a word of prayer, and then they will take over. आपण प्रार्थना करू आणि हे सेशन इथे संपूया. Father, we want to say thank you so much for this afternoon. We are so grateful and thankful to you, Father, for your faithfulness and the word that you spoke to us, Father. We want to say thank you. We bless each of individuals who sit here and listened. I pray that you continue to be with them in their journey, Father, to take away things that really applicable for their life, their day-to-day lives, Jesus. I pray that your grace and your divine strength, Father, so that we can all be partner with you to accomplishing the mission and that you invested in our lives, Father God, Jesus. We want to say thank you. We bless your name. In Jesus' name I pray. Amen. 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 Thank you. पुन्हा एक वार सरांचे आभार मानतो. सुंदर मार्गदर्शन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि मनुष्याचं निर्मिती म्हणू की ती कोणत्या उद्देशाने देवाने केली आणि देवाचा उद्देश जो पाप झाल्यामुळे अपूर्ण राहिला होता तो ख्रिस्तामध्ये कसा परमेश्वर देव पूर्ण करत आहे हे आपण सगळं शिकत आहोत. आणि हे शिकून घेणं गरजेचं आहे कारण आपल्यालाही देवाने ध्येय दिलेलं आहे, उद्देश दिलेले आहेत. या भूतलावर येऊन जन्म घेऊन एक आयुष्य संपवून घेणं एवढंच नाही तर काहीतरी एम पूर्ण करायचं आहे, टार्गेट पूर्ण करायचं आहे जेणेकरून देवाला गौरव मिळेल, है ना. आणि सर्व देवाच्या गौरवासाठी आहे आणि देवाला आपण त्याचं गौरव देत आहोत. यात एक मोठा आनंद देवाने आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आपण जेवणाकडे जाण्या अगोदर, ब्रेक घेण्या अगोदर एक विनंती आहे की ज्या मंडळीच्या तरुणांनी बायबल क्विजसाठी तयारी केलेली आहे तर या ठिकाणी अनुप पाळक सर या ठिकाणी बसलेले आहे. तर तुमची नावं तुम्ही या ठिकाणी द्या, म्हणजे ग्रुपची नाव द्या की सेलिमपूर मंडळी आहे नाही का. हां वाचूनच घ्या म्हणजे मी लिहूनच घेतो. हां चालेल. नंदुरबार ओके ठीक आहे. नंदुरबार बायबल क्विजसाठी आहे. धानोरा बायबल क्विजसाठी, धानोऱ्यासाठी आहे कोणी? धानोरा ओके. नेक्स्ट धुळे नाही. शहादा आहे, सेलिनपूर आहे, मुंदलवड आहे, शहरोन क्विजसाठी हां दुधाळे शिवार नाही आहे, धडगावन आहे, शिरपूर, दोंडाईचा आहे, वाक्षेपा आहे, नळगावन, तोरणमाळ, वसलाई, डेकवद, आणि ढेकवद एरिया. ठीक आहे, मला वाटतं 4-5 मंडळीचे आहे वाटतं. तर ठीक आहे, या वेळेला 5 मिनिटासाठी मी रेव्हरंड अनुप पाळक साहेब यांच्याकडे वेळ देतो. थँक्यू पाळक साहेब. बरं, मला ठाऊक आहे की आपली जेवणाची वेळ झालेली आहे, परंतु आज सुंदरसे सेशन सकाळपासून सुरू आहेत. वायवॉम टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो. तरुण संघाच्या या लेकरांना फार सुंदर आपण शिकवत आहात आणि रात्री ज्यांनी समर्पण केलेलं आहे त्यांच्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही टीमच्या संपर्कात राहा, त्यांच्यासोबत तुम्ही बोला जेणेकरून तुम्हाला अधिक
माहिती मिळेल. आणि तसंच मग तरुण संघामध्ये दर वेळेसची तुमची उपस्थिती ठेवा, जेणेकरून तुम्हाला अधिक मार्गदर्शन मिळेल. बरं, थोडा वेळ शांत राहा. मागे थोडा वेळ शांत राहा. आपल्यामध्ये आपल्या मंडळीचे सिनियर पाळक आहेत, धुळे मंडळीचे सन्मान्य पास्टर सागर कालू. ते आपल्या काउन्सिलचे संडे स्कूल अध्यक्षसुद्धा आहेत. आणि बाजूला जे आपलं VBS चालू आहे, VBSचे ते अध्यक्षसुद्धा आहेत. तरुणांमध्ये आणि संडे स्कूलमध्ये परमेश्वर देवबाप त्यांचा उपयोग करत आहे. आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. तर पाळक साहेबांचा आज वाढदिवस असल्या कारणाने त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहे. बड्डे सॉन्ग आपण गाणार आहे आणि मग आपण वाइंडअप करून जेवायला जाऊ. तर मी आदरणीय सागर पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपा करून 2 मिनटं आपण पुढे या. आपणासाठी आम्ही प्रार्थना करू. बरं, प्रार्थना करूया. आमच्या दयाळू प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचवितो. आमचे प्रिय बंधू पास्टर सागर कालू यांच्यासाठी आजचा त्यांचा जन्मदिवस प्रभू तू त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंब परिवारासाठी आशीर्वादित कर. पाळकीनबाई आणि जोथम यांना दे बापा तुझी कृपा लाभू दे व जी गौरवी सेवा धुळे मंडळीमध्ये त्यांच्याद्वारे प्रभू तू करवून घेत आहे ती सेवा खूप खूप आशीर्वादित कर. व तरुणांसोबत व संडे स्कूलच्या लेकरांचं जे ओझं प्रभू तू त्यांच्या खांद्यावरती दिलेलं आहे ते पेलवण्यासाठी आणि ते पार पाडण्यासाठी तू त्यांचं सहाय्य करता आणि मार्गदर्शक असा हो. आजच्या या सकाळच्या समयी आम्ही आमच्या संपूर्ण गटाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या प्रार्थना दयाळू प्रभू परमेश्वरा त्यांच्यापर्यंत पोचू दे. त्यांच्यासाठी तू त्या आशीर्वादित कर. एवढंच नव्हे तर पाळकीय सेवा करीत असताना अनेक चढ उतार आहेत, परंतु त्या पलीकडे प्रभू तुझं गौरवी राज्य स्थापन करण्याचं सेवक म्हणून सेवा करण्याचा एक मोठा मानसुद्धा आहे, तो तू त्यांना देत आहेस. म्हणून आम्ही आभार मानतो व त्यांची पाळकीय सेवा आशीर्वादित व्हावी अशी विनंती करतो. एक वर्ष नव्याने त्यांच्यासाठी तू दिलेलं आहेस. येणारं हे वर्ष त्यांच्यासाठी समृद्धी, आशीर्वाद आणि आनंद घेऊन येणारं असं असू दे. आणि त्यांच्या या जन्मदिनाद्वारे त्यांना आनंद दे व त्यांच्यासोबत आम्हा सगळ्यांना आनंदित कर. कारण तुझं वचन म्हणतं की आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा. त्यांचं सेवा कार्य व त्यांचं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आशीर्वाद घेऊया. पास्टर सागर कालू, परमेश्वर दे बाप आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो. परमेश्वर दे बाप तुमचं संरक्षण करो आणि परमेश्वर दे बाप तुमच्याद्वारे गौरवी सेवा घडवून घेऊ. दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता पाळक साहेबांबरोबर, त्यांच्या कुटुंब परिवाराबरोबर व ज्या मंडळीत ते सेवा करीत आहे आणि ज्या नंदुरबार काउन्सिलमध्ये सेवा करीत आहे त्या सगळ्यांना प्रभू आशीर्वादित करो. आमेन. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear pastor. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless dear pastor. Happy birthday to you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life dear pastor. Happy birthday to you. Once again wish you happy birthday and prosperous life. सर्व सन्मान्य पास्टर आणि सर्व गेस्ट आणि सर्व तरुण मुला मुलींचे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभारी आहेत. आमच्यासाठी नेहमी प्रार्थना करा. तुम्ही तरुण आहात आणि तुमची प्रार्थना ह्याच्यासाठी फार आवश्यक आहेत आणि म्हणून देवबाप करू आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. मे गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. आता जेवायला जाऊ शकतात. सर्वांना जेवण आहे का? हां, जेवणाचा आनंद घ्या.